तर राम राम मंडळी, मी संदीप भाग स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे आणि मला गावात नाही यायला उशीर झाला. गावात गेलो, गाई तिने खाली नेऊन बांधलेलं आहे. त्या आता बघू काय चाललंय त्यांचं. खुरपण चालू आहे तिकडं माझ्यासोबत आहे. आज वातावरण बी जरा थोडंसं ही आहे. मला आज दिवस पाहिजे, लाईट आहे, गुरुवार आहे. म्हणलं मोटर चालू करावी आता आणि भिजवून काढावं असं वाटतंय मला. गायींकडनं जाऊन येऊ एकदा. तिथं बाया खुरपत होत्या आणि तिथं अचानक खेकडा निघला. आता ह्या भागात खेकडं दिसत नाहीत बरं का, क्वचित दिसतात. मग त्या घाबरायला लागल्या. मी त्या खेकड्याला धरलंय आणि इकडे सोडून देऊ आता, जरा लांब अडचणीत. जाईल ते आता निघून. गवत टाकलं गायनं दोघीनं बी. आता निवांत झालं ह्यांचं. परत पाणी पाजायचं. आता लगेच काय पाणी पिणार नाही ते. आता मोटर चालू करायचं बघू. तर राम राम मंडळी, मी संदीप भाग स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळचे आता जवळजवळ 7 वाजलेले आहेत आणि मी निघालो गावामध्ये, कारण की आईला तिकडच्या शेतात सोडायचे. आज तिकडं बहुतेक तुरी खुरपायला बाया आहेत आणि मी चाललोय. आणि नामा बागामध्येच. नामा, यायचं आहे का तुला? बर. तर तिकडं जायचं आहे. परत माघारी येऊन आपल्याला 8 वाजता पाण्याची लाईट येणार आहे. 8 वाजता आपण आलं की मोटर चालू करायची, सूर्यफूल भिजवून घ्यायचं. सूर्यफूल आज जर झालं तर मग मकावर पाणी घ्यायचं आणि दुपारी परत 2 वाजता आईला घेऊन कुरवाडीत जायचं. ते तिची दवाखान्यात अपॉइंटमेंट आहे तिची. नामा, मला जाऊ दे की आता. तू सरक, उतर खाली, उतर. तर माझ्याबरोबर नेणार तुला. तर मंडळी, आईला सोडलं तिकडं. पाण्याचा जार न्यायला 4-5 बाया आहेत तिकडं खुरपायला. आई म्हणली परत 1:30 वाजता ये इथनं. म्हणलं बरं. आता 8 वाजले, ते लाईट जाऊन येईल. माझा आवाज ऐकला की चिंगी उठली. त्या टिपाडात पाणी सोडून मोटर चालू करून माघारी येतो. पाणी भरेल टिपाडी. वर सूर्यफूल भिजवून घेऊ. काय होतंय तेवढं होईल. काम आहे ती बरीच, आणि काम कधी संपतच नाही. ते कधीच न संपणारं काम म्हणजे शेतकऱ्याचं कधीच संपत नाही काम. सूर्यफूल असं फुललंय आणि इकडे मधमाशा कशा काम करायला लागलेत बघा. पराग आणते ते पराग, ते पायाला घेऊन येते. ते तुम्हाला जर दिसत असेल, त्यांचं काम फास्ट असतं. पायाला पिवळं पिवळं येतं, पांढरं येतं, ऑरेंज रंगाचं येतं. जशी फुलं असतील तसं त्यांचं पोलन येतं. आणि त्यांना जेवढा मध गरजेचं आहे तेवढंच हे पोलन, कारण की ह्यातनं त्यांना प्रोटीन मिळतं आणि त्यांची शरीराची भूक भागते. मध आणि पोलन ही वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये ठेवतात आतमध्ये त्या. आणि ज्या कप्प्यामध्ये पोलन म्हणजे पराग ठेवलेला आहे ते परागामध्ये मध टाकला की एक प्रकारचा त्यांचा ब्रेड तयार होतो मस्तपैकी. आपण कसं ब्रेडला जरा तूप लावतो किंवा लोणी लावतो, तसं ते करतात आणि ते मस्तपैकी खातात. ते ही त्यांचं अन्न, मुख्य अन्न. नुसत्या मधावर किंवा नुसत्या पोलनवर, परागावर त्यांचं चालत नाही. त्यांना दोन्ही पाहिजे आणि फुलांमधनं ते दोन्ही मिळतं. ईश्वराने ह्या सृष्टीची रचना एवढी सुंदर केलेली आहे की प्रत्येक जीवाला दुसऱ्या जीवावर अवलंबून राहावं लागतं. जसं की आपल्याला शेतीवर अवलंबून राहावं लागतं. पिकांना फ्लॉरिंग अवस्थेमध्ये मधमाशा जर नाही फिरल्या तर परागसिंचन होतच नाही. ज्वारी, गहू, सूर्यफुलाचं सुद्धा परागसिंचन थोडंफार वाऱ्याने होतं. पण जेवढं फळपिके आहेत, जशी की डाळिंब आहे, संत्रा, मोसंबी, ही जी फळबाग आहेत, ह्यांना मधमाशांची गरज असते. त्याच्याशिवाय परागसिंचन होत नाही. परागसिंचन जर नाही नीट झालं तर फळं व्यवस्थित वाढत नाही, ती एडीबाकडी जलमते ती, किंवा ते मोठी होत नाही ते. म्हणजे परागसिंचन मजबूत झालं पाहिजे बघा, तरच हे उपयोगायला आहे. तर आता तुम्हाला दाखवतो मधमाशा कशा काम करते सूर्यफुलावर. त्यांचं चालू झालं आहे सूर्यफुलावर काम करायचं. तर ह्या फुलावर हे बघा, इथं खाली मधमाशी बसलेली आहे खालच्या बाजूला. हे बघा, हे चालू झालं आहे. आता प्रत्येक फुलावर एक 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 दिसणार. जेवढं चांगलं परागसिंचन तेवढं सूर्यफुलाचं बीसुद्धा असं काही वेळेस फॉस राहतं. आणि परागसिंचन झालं की मजबूत बी राहतं आतमध्ये.
ती चांगलं बीज तयार होतं चांगलं आणि तेल पण चांगलं निघतं. म्हणजे पिकासाठी मधमाशा ही लय आवश्यक आहे. ही भुंगे सुद्धा मोठे मोठे काळे भुंगे, ह्यांची संख्या सुद्धा लई कमी झाली होती. ह्यांची संख्या कमी व्हायचं कारण म्हणजे पहिलं ना काय व्हायचं, घरं सगळी ह्याची असायची, आपली छपराची घरं असायची आणि त्याच्यामध्ये लाकडाचा उपयोग करायचे, मेडी वासं आडू, आणि त्याच्यामध्ये ही भुंगं ना राहायची, पोखरायची त्याला आणि त्याच्यामध्ये राहायची. प्रत्येकाच्या घराघरी भुंगा असायचं. गांधीर माश्या असायच्या. आता गांधीर माश्यांची संख्या लय कमी झाली. हे गांधीर माश्या भुंग आता इथं भुंग आपल्या इथं काय आहे तर खाली आपल्या इथं जरा लाकडं आहे, त्या लाकडांमध्ये त्यांनी घरं केलेली आहे. असं म्हणजे निसर्गावर बरंचसं जीव आधारित असायचं. मग ते आपण सगळं उद्ध्वस्त करत चाललो आहे. त्याच्यामुळे हे सगळं संतुलन बिघडून गेलं आणि संतुलन बिघडल्यामुळं निसर्गाचा वाटतंय पण सूक्ष्मरित्या ह्या निसर्गावर सुद्धा लय परिणाम झालेला आहे. मोठं इथं महापूर येते, ते अचानक भूकंप होते, ते ही कुठंतरी गडबड आहे. ही मोठ्या गोष्टी होण्याच्या मागं एकदम लहान कारण आहे. ते आपण कसं एक बटन दाबलं की एक पूर्ण कंपनी चालू होती लाईटीवर, तसं ही एकदम लहान कारण आहे ती. ह्याच्यामुळे हे अशा मोठ्या गोष्टी व्हायला लागलेल्या. सूर्यफूल कसं मस्त फुललं आहे. आता अजून तरी 10-15% उमललेत फुलं, 15 ते 20%. अजून 80% उमलायचे आहेत फुलं सगळी. तर सूर्यफुलाचे आपले पाणी द्यायचं चालू आहे आणि सकाळचा स्वयंपाक झाला. मला हाक मारली होती जेवायला, जेवण करून आलो मस्तपैकी. आता दार मोडावं लागेल. रोजच्या रोज फुलं जास्त उमलायला लागली आपली आता. आणि भुंग मधमाशा सगळ्या गोळ्या मेळ्यानं फिरायला लागले ते सगळेचे सगळे. सध्याला माशांचं पोळं बनवायचं चालू आहे. एक नवीन पोळं बनवलं आहे पण अजून पूर्ण नाही झालं, अर्धच आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पिवळसर भगव्या रंगाचं ना पोलन गोळा करायचं चालू आहे मधमाशाचं. हे बघा, हे पोलन असतं असं बघा, इथं पडलंय मधमाशांकडून. इथं एक आहे आणि इकडे एक आहे. पराग असं आणताना ना भगव्या रंगाचा पडला खाली, वारं सुटलंय. मधमाशा चावायच्या. आपण काय सेफ्टी लावलं नाही, काय नाही, त्याच्यामुळे लय अडचण आहे. मधमाशा हाताळताना लय शिस्तीत. चावाय जर लागली, एक मधमाशी चावली की सगळ्यांनी तोंड फोडलं म्हणून समजायचं. कारण की ते मधमाशी चावणारी ना विशिष्ट गंध सोडते आणि जिथं चावते ना तिथनं ती जी विष असतं त्या विषाचा गंध सगळ्या मधमाशांना कळतो. मग त्यांना कळतं की अमक्या जागेला जाऊन अटॅक करायचा आहे. सगळ्या मधमाशा येऊन तिथं चावाय चालू करते त्या. आणि तुम्ही जर सुरुवातीला व्यवस्थित जर हाताळत गेला, त्यांना एक पण नाही चावली तर मग काहीच नाहीत करत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण मधमाशी असं बिना सेफ्टीचं, म्हणजे तुम्ही ते नेट कॅप असते ती घातल्याशिवाय मधमाशांपाशी जाऊ नका, नाही तर मधमाशाला बेकार आहे. तर मंडळी बघा, ही अशी हसवलं आहे. ते हसवलं म्हणजे ही तिला लष्करी आळी पण म्हणतात काय जण. आणि अशी पानांवर ना अशी पानांचं सगळे हरितद्रव्य खाऊन घेते ही सगळी आळी. आपण काय फवारणी केली नाही त्याच्यामुळे ही जिवंत आहेत. तर मी ही असं पान सापडलं, ही अशी पानं करते बघा, पूर्ण पानं अशी करते. असं पान सापडलं की हे पान तोडायचं, ह्याची अशी घडी घालायची पूर्ण, ही अशी मणी आहे आपली, आणि हिला असं मातीमध्ये पुरून टाकायचं. असं नाही, आपले जास्त ना आपल्या ह्याच्यावर जास्त आळी पडलेली नाही, त्याच्यामुळे आपण काय फवारणी घेतली नाही. ती एक बरं झालं, नाही तर फवारणीचा त्रास पण लय बेकार आहे. पण नाही गरज पडली, जिथं आळ्या आहेत त्या आपण वेचून काढल्या सगळ्या. तर मंडळी, रील बघता एक रील मला अशी दिसली, ती तुम्हाला ऐकवतो आधी आणि मग मी तुमच्या संग बोलतो. ती काय दाखवत नाही तुम्हाला, फक्त ऐका. हे बघा, तुम्ही पण उजनी धरणाचं पाणी पिताय ना, मग हा धोका तुमच्यासाठीच आहे. तर मित्रांनो नीट ऐका. उजनी धरणातील पाणी पिणाऱ्या सोलापूर व पुणे जिल्ह्यातील 20 लाख लोकांना कर्करोगाच्या विषाणूंची बाधा झालेली आहे. मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या, तर मला फक्त एवढंच ऐकवायचं होतं. ही बातमी खरी असणार आहे. म्हणजे जी लोक उजनी धरणाचं पाणी पितात डायरेक्ट, त्यांना कॅन्सर होऊ शकतो, ह्याच्यात काय दुमत नाही.
पण ह्याची ही काय म्हणलेत माझे विषाणू, ही तर विषाणू शब्द चुकीचा आहे. विषाणू का चुकीचा आहे? कॅन्सर हा विषाणूनी होत नाही, कुठल्याच व्हायरसने किंवा कुठल्याच बॅक्टेरियाने कॅन्सर होत नाही. कॅन्सर हे आपल्या शरीरातल्या पेशी असतात जे आपल्या विरोधात बंड पुकारतात, त्यांचं एक युनियन तयार करतात, संघटना तयार करतात. संघटना तयार झाली की त्याचं गाठीत रूपांतर होतं आणि कुठेही अशा गाठी उठल्या की सगळ्याच गाठी कॅन्सरच्या असतात असं नाही. काय चरबीच्या गाठी असतात, काय मांसाच्या पण गाठी असतात आणि काही गाठी ज्या असतात जे दुखतात त्या असतात कॅन्सरच्या गाठी. आणि ही खतरनाक आहे जरा. बाकीचं सगळं म्हणणं बरोबर आहे, ह्या पाण्यानं व्हायला लागलं आहे असं, पण विषाणू नाही. मला फक्त एवढं सांगायचं होतं. हे शेवटचं दार आहे आणि हे झालं की अजून एक मधलं राहिलेलं तेवढं भिजवायचं आणि ते भिजवलं की मग आपलं सूर्यफूल झालं. त्याच्यानंतर आपल्याला पाणी घ्यायचं मकावर आणि मका भिजवायला बी टाईम लागणार आहे. मकासुद्धा पाणी घेणार आहे. म्हणजे ऊन पडायला लागले, पावसाचं काय चिन्ह नाही. पाऊस नाही पडला तर मग लईच अवघड आहे. आपलं वरचं सूर्यफूल यायचं कठीण आहे जरा, असं आहे. ह्याला देऊ शकतो पाणी आपण मकाला, ह्याला एवढं सगळं भिजवायला जमणार नाही आपल्याला. नेमकं शेवटच्या साऱ्यावर मोडलं आणि लाईट गेली की तिला म्हणलं मोटर चालू कर, पण तिला बी काही चालू झाली नाही बहुतेक. एक तर लाईट गेली, तर फ्यूज उडली डिपेतले. म्हणलं आता दुपारची वेळ आहे, गाईनं पाणी पाजावं. गाई पाणी पाजू आणि परत आणून बांधू. चिंगी तर वाटच बघते, पण दुसरी काय कुठं दिसा नाही मला. काय खाली आहे, खाली बांधली त्याने. तर हिरीतलं पाणी किती खाली गेले बघू आपण. सकाळी 8 वाजल्यापासून चालू आहे दार आपले. पाणी किती खाली गेले बघू. पाणी लांब खाली गेलो. तासभर चालवलं मोटर म्हणलं इथले. तास हा 1 तास, इथलं 1 तास, 1.5 तास किंवा 2 तास. कारण की पाण्याचं झरं बी चालवायचं ना यायचं. तासात पाणी निघायचं नाही, 2 तास चालू लागेल. आता मकावर घ्यायचं पाणी, मका भिजवून घ्यायची. इकडे ह्यांचं खुरपान चालू आहे. बरंच गावात मागं पडलं. लईच रान हाणलं आज. आता 1-2 दिवसात काय सुद्धा राहणार. 1-2 दिवसात कशाला काय राहते आता. बर, पाऊसच पाहिजे, नाही तर पाणी तरी द्यावं लागेल. आता पाणी हे करावं लागेल. मला वाटतं एवढं झालेलं एवढ्याला तर सरी काढावं, सरी काढून घ्यावं लगेच भिजवून. चांगले आहे. तोर भिजवायला चालू करावं, पुन्हा बाकीची सरी काढायची. वरनं सोडून द्यायचं ते खाली खालीपर्यंत येऊन द्यायची. येईल का ग? येते लय लांब आहे ग. येते हो. येते रोज 5-5 सारं म्हणलं तरी येते. सोडून द्यायचं, वरनं बसायचं घरी जाऊन. पाणी पुढं सरकत याला. शेती म्हणते ह्याला. मध्ये जरा चढ झालाय ना, तिथनं मध्ये दंड वेगळा तिथनं एक दंड काढावं लागणार आहे आपल्याला. तिथनं इकडे एक भिजवू आणि तिकडनं पलीकडनं, म्हणजे 3 दंड टाकू. चालते की. बरं, होईल का अजून 2 दिवसात? होईल की. 2 दिवसात मग परत पाणी देऊ. तर उद्याच्याला मका नाही, भिजवून पण घेऊ. पाणी द्यायला तुम्हाला इकडून दंड काढून पाणी द्यायला काय अडचण नाही, पण तुमचं तोवर मका बी होती की. मका बी होती. मका उद्या दिवसभर, पण आता एवढं पाणी इकडलं नाही ना. चालू आहे का अजून बी? झालं आता, इकडलं झालं सगळं. सगळंच. सगळं झालं. एक तेवढा मधलं राहिलं होतं का सारा, तेवढा राहिलाय फक्त. आता त्याच्यावर मोडलं होतं ना, 15 मिनिटं राहिली असते अजून लाईट, तर ती बी झालं असतं. मग मकावरच. पाणी किती आता हिरीत? आता 2 तास चालेल, एवढंच पाणी आहे फक्त आता. 2 तास लाईट बी राहिली. लाईट हा. हां, ते तर तेवढं तरी झालं. आता गायीनं पाणी पाजून परत चालू करतो. चला आम्ही पण यायला. म्हणजे उद्याच्याला 3-4 तास तरी चालेल मोटर अजून. हां, चालेल की. पाणी आहे बरं का, पण जास्त मी उपसत नाही. कारण ती खेकडा विहिरीत सोडायला पाहिजे होता वा. खेकडा का ती म्हणते ती किती भुयारी करतं पाणी जास्त विहिरीला येत. तसं तुम्ही लांब फेकून दिला. लांब फेकून तसं काय पाषाणात नको जाणार आहे काय खांदत ती वरची माती उकरते तेवढं, बाकी नाही. म्हणते ती किती बंधारा फोडतं. लय होते की खेकड्यानी बंधारे. मातीचं जर असलं ना तर त्याला जाणार, पण दगडात ना कसं ती वाट करणार. दगडाला नाही काय करत हा? दगडाला कसं करणार. चला गाय घेऊ आता. दोघे बी लागले पाणी प्यायला. तर ऊन झालं ना, तर सावलीला बांधू घडीवर, बसू जरा आणि मग मोटर चालू करू परत. मी बी जरा थोडी विश्रांती घेतो. 8 वाजल्यापासून चालू आहे आपलं बी.